Hello students, in this video we are going to solve practice set number 2.3 in 8th standard mathematics. यामध्ये आपण पॅरलल लाईन्स ड्रॉ करणार आहोत. आता हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक बोनस आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता स्टार्ट टू एंड समजून घेऊन पाहिलात तरच तुम्हाला त्या बोनसचा उपयोग होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं स्टार्ट टू एंड समजून घेऊन हा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला पद्धत सोपी वाटली, समजलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की मी जे शिकवते ते तुमच्यापर्यंत पोहोचते का, तुम्हाला समजते का. जर समजत नसेल तर तसंही सांगा, मी अजून सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला तर मग प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्या अगोदर पहिला पॅरलल लाईन्स ड्रॉ कशा करायच्या त्याच्या मेथड्स पाहूयात आणि मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूयात. ठीक आहे, लेट्स गो देन. तर आपल्याकडे इथे एक लाईन आहे, लाईन एल, आणि लाईनच्या बाहेर एक पॉईंट दिलेला आहे, पॉईंट पी. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या लाईन एलला पॉईंट पीमधून जाणारी एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा, हे अशा प्रकारे आपल्याकडे सेट स्क्वेअर असतात. ओके, तर हे सेट स्क्वेअर आपण कशासाठी वापरतो, तर परपॅन्डिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपण ह्या सेट स्क्वेअरचा यूज करतो. मग आता ह्याचा यूज कसा करायचा आहे, तर एक सेट स्क्वेअर असा ठेवायचा जो ह्या लाईनला परपॅन्डिक्युलर असेल. म्हणजे हे 90 अंशाचा जो कोन आहे आणि ही खालचा जो बेस आहे, तर हा बेस या लाईन एलला परपॅन्डिक्युलर ठेवायचा आहे. आणि त्याची जी हाईट आहे, या ट्रायंगलची जी हाईट आहे, या सेट स्क्वेअरची जी हाईट आहे ती या पीला टच करून ठेवायची. म्हणजे काय केलं, बेस जो आहे तो ह्या अलॉंग विथ लाईन एल ठेवला आणि जी हाईट आहे ती पॉईंट पी जवळ ठेवली. ठीक आहे, आता काय करायचं आहे की हा जो सेट स्क्वेअर आहे, हा सेट स्क्वेअर या सेट स्क्वेअरला अगदी लागून ठेवायचा आहे आणि त्याचा हा जो कोन आहे हा पॉईंट पी जवळ ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला लाईन ड्रॉ केली तर ती पीमधून जाईल. ठीक आहे, म्हणजे काय केलं, खाली एक सेट स्क्वेअरचा बेस ठेवला लाईन एलवरती अलॉंग विथ लाईन एल आणि पी जवळ त्याची हाईट ठेवली. दुसरा सेट स्क्वेअर काय केला, पहिल्या सेट स्क्वेअरला टच करून ठेवला, अगदी टच करून, असा क्रॉस वगैरे ठेवला तर पॅरलल लाईन येणार नाही. पॅरलल लाईनसाठी आपल्याला अगदी चिटकून ठेवायला लागेल. ठीक आहे, हे दोन सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवले. आता हे दोन्ही पकडले आणि ह्या पीमधून जाणारी लाईन ड्रॉ केली. तर आपल्याला ही लाईन मिळाली. आपण ही लाईन एक्सटेंड करूयात. हीच लाईन आपण पुढे एक्सटेंड केली. आता ही लाईन एम जी आहे ही लाईन एलला पॅरलल आहे आणि पॉईंट पीमधून जाते आहे. करेक्ट. अशा प्रकारे आपण एका लाईनला पॅरलल लाईन एका एक्सटर्नल पॉईंटमधून जाणारी ड्रॉ करू शकतो. आता हाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा अजून एक ऑप्शन काय आहे, तर ही आपली लाईन एल आहे, इथे पॉईंट पी आहे. पॉईंट पीमधून जाणारी लाईन एलला पॅरलल लाईन आपण ड्रॉ करायची. पहिल्या पद्धतीमध्ये आपण दोन्ही सेट स्क्वेअरचा यूज करून केली होती. आता आपल्याला दुसरी पद्धत बघायची आहे. काय करायचं आहे, तर एकच सेट स्क्वेअर घ्यायचा आहे. ते एक सेट स्क्वेअरनं अशा प्रकारे तो सेट करायचा आहे की त्याचा जो बेस आहे तो अलॉंग विथ लाईन एल असेल आणि जी हाईट आहे ती पॉईंट पीला लागून असेल, जेणेकरून आपण काय करायचं आहे, इथे परपॅन्डिक्युलर ड्रॉ करू जो पॉईंट पीमधून जाईल. आता हा परपॅन्डिक्युलर लाईन एलवरती ज्या ठिकाणी भेटतो त्या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट एम. ठीक आहे, इथे आहे हा परपॅन्डिक्युलर. ही लाईन तुम्ही डॉटेडही दाखवू शकता किंवा अशी जरी दाखवली तरी चालेल. आपल्याला काय मतलब आहे, पॅरलल लाईनशी मतलब आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, याच लाईन एलवरती अजून एक पॉईंट घ्यायचा आहे. रँडम तुम्ही कुठेही घ्या. ठीक आहे, इथे पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं पॉईंट एन. ठीक आहे, आता काय करायचं, हा जो प्रोट्रॅक्टर आहे हा प्रोट्रॅक्टर ह्या पॉईंटवरती ठेवायचा आहे. सेंटर पॉईंट बरोबर ह्या पॉईंटवरती ठेवायचा आहे. दोन्हीकडच्या लाईन मॅच करून घ्यायच्यात आणि 90 डिग्रीवरती मार्क करायचं आहे. ठीक आहे, आणि हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचेत. आता हा काय झाला, हा अजून एक परपेंडिक्युलर झाला पॉईंट एन वरती. हा आपण प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं काढलेला आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, तर या कंपासमध्ये
एम पासून पी पर्यंत जितकं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घ्यायचं आहे. त्यामुळे कंपासचं टोक ठेवलं एम वरती आणि पेन्सिलचं टोक ठेवलं पी वरती. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एम पासून पी पर्यंतचं डिस्टन्स मिळालं आहे. म्हणजे पी हा पॉईंट लाईन एल पासून जितक्या अंतरावरती आहे ते अंतर ह्या कंपासमध्ये मिळालं आहे. आता तेवढंच अंतर आपण एन वरून ह्या परपेंडिक्युलरवरती मार्क करायचं आहे. ठीक आहे. आर्क मारला. ह्या पॉईंटला नाव देऊयात क्यू. आता एम पासून पी पर्यंतचं डिस्टन्स आणि एन पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स सेम आहे. म्हणजे पी आणि क्यू मधून जाणारी जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर ती लाईन एल ला पॅरलल असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे चला ड्रॉ करूयात. ही झाली दुसरी पद्धत पॅरलल लाईन ड्रॉ करायची एक्सटर्नल पॉईंट मधून. राईट. आता कधी कधी आपल्याला प्रश्न कसा असतो की ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. म्हणजे एका लाईन पासून एका ठराविक अंतरावरती पॅरलल लाईन ड्रॉ करा, अशा प्रकारे प्रश्न असतो. फॉर एक्झाम्पल बघूयात. इथे ही लाईन आहे एल. या लाईन एल पासून वरती 2.5 सेंटीमीटर अंतरावरती पॅरलल लाईन ड्रॉ करा, असा समजा एक प्रश्न आहे. तर कसं ड्रॉ करणार? पहिला काय करायचं आहे, ही लाईन ड्रॉ करायची आहे, त्याला नाव द्यायचं आहे एल. ठीक आहे. त्या लाईन एल वरती दोन रँडम पॉईंट्स घ्यायचे आहेत. आपण घेतला इथे एक घेतला, पॉईंट इथे एक घेतला. ठीक आहे. या पॉईंट्सना नाव द्या पॉईंट ए अँड पॉईंट बी. आता काय करायचं आहे, तर या दोन्ही पॉईंट्सवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं. ओके. पहिला पॉईंट ए वरती सेंटर पॉईंट ठेवला, दोन्हीकडच्या साईड्स जॉईन करून घेतल्या, 90 डिग्रीवरती पॉईंट मार्क करून घेतला आणि तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे 90 डिग्री मेन्शन करायचं आहे, हे विसरायचं नाही. कधी कधी काय होतं, पॅरलल लाईन ड्रॉ करतात परंतु हे छोटे छोटे मार्किंग विसरतात किंवा लाईनला पॉईंट्सना नावं द्यायला विसरतात आणि त्यामुळं मार्क्स जातात. ठीक आहे. त्यामुळं ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. इथे परपेंडिक्युलरचं साईन ड्रॉ केलेलं आहे. आता काय करायचं आहे, प्रोट्रॅक्टर घ्यायचं आहे आणि पॉईंट बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सेम पॉईंट बी वरती सेंटर पॉईंट ठेवला, दोन्हीकडचे लाईन्स मॅच करून घेतले, 90 डिग्रीवरती मार्क करायचं आहे आणि त्या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची, ती होईल आपली परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, लगेच परपेंडिक्युलरचं साईन पण देऊन द्यायचं, नाहीतर ते विसरतंय. आता काय करायचं आहे, आपल्याला लाईन एलला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे 2.5 सेंटीमीटरवरती. त्यामुळं या कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. हे आपण 0 वरती ठेवलं कंपासचं टोक आणि कंपासच्या टोकाला प्रेस करून आपण 2.5 वरती आणून ठेवलं पेन्सिलचं टोक. अशा प्रकारे जर तुम्ही कंपासमध्ये डिस्टन्स घेत असाल तर तुमचं डिस्टन्स 1 mm सुद्धा चुकणार नाही. अदरवाईज याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं जर तुम्ही घेत असाल तर तुमचं थोडंफार मागे पुढे होतं आणि फायनल डिस्टन्स चुकतं, फायनल आन्सर थोडासा डिफरन्स येतो. आता यामध्ये आपल्याकडे 2.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे. आपण काय करणार, पॉईंट ए वरती कंपासचं टोक ठेवणार, सेम पॉईंट बी वरती कंपासचं टोक ठेवणार आणि या परपेंडिक्युलरवरती आर्क मारणार. ठीक आहे. आता या पॉईंटमधून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. ही झाली लाईन एम. या पॉईंट्सना नाव देऊयात पॉईंट पी अँड पॉईंट क्यू. आता हे किती डिस्टन्स टाकलं होतं, 2.5 सेंटीमीटर आणि हे सुद्धा 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. या प्रकारे आपण लाईन एलला पॅरलल लाईन एम ड्रॉ केलेले आहे आणि दोन्ही लाईन्समधलं डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता आपण सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा, ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. ओके. पहिला काय सांगितलंय, ड्रॉ अ लाईन एल म्हणजे सिंपल एक लाईन एल ड्रॉ करायची आहे.
ही ड्रॉ केली आपण लाईन एल. आता काय सांगितलंय, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन, म्हणजे लाईनच्या आउटसाइडला पॉईंट ए घ्यायचा आहे. मी कुठे घेणार, इथे घेतो. ठीक आहे. आता काय सांगितलंय, थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल, म्हणजे या पॉईंट ए मधून जाणारी लाईन एल ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. हे पहिला एक्झाम्पल आपण सेट स्क्वेअरचा यूज करून ड्रॉ करूयात आणि दुसरं एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने ड्रॉ करूयात. ठीक आहे. चलो फिर हे सेट स्क्वेअर घेतलेत. हे सेट स्क्वेअर आपल्याला लाईन एल वरती परपॅन्डिक्युलर ठेवायचे आहेत, पॉईंट ए ला लागून. हा सेट स्क्वेअर ठेवला ज्याचा बेस लाईन एल वरती ठेवला आहे आणि हाईट पॉईंट ए ला लागून ठेवली आहे. आता काय करायचं आहे, हा सेट स्क्वेअर घ्यायचा आहे ज्याचा बेस दुसऱ्या सेट स्क्वेअरला लागून ठेवायचा आहे आणि हाईट त्या पॉईंट ए जवळ आणून ठेवायचे आहे, जेणेकरून आपण इथून ए मधून एक लाईन ड्रॉ करू शकू. ठीक आहे. अशा प्रकारे असं आपण सेट करून घेतलेलं आहे. इथे पॉईंट ए आहे. ठीक आहे. आता इथून आपण लाईन ड्रॉ करणार. ही अशा प्रकारे लाईन झालेली आहे. आता ही लाईन आपण एक्सटेंड करूयात. या लाईनला नाव देऊयात लाईन एम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लाईन एल ला पॅरलल लाईन एम ड्रॉ केलेली आहे, जी पॉईंट ए मधून जाते. क्लिअर. आता आपण सॉल्व करूयात क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. ठीक आहे. पहिला काय सांगितलंय, ड्रॉ अ लाईन एल. लाईन एल ड्रॉ करूयात. ही ड्रॉ केली लाईन एल, त्याला नाव देऊयात. आता काय सांगितलंय, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन. लाईनच्या आउटसाइडला पॉईंट टी घ्यायचा आहे. कुठेही घ्या, मी घेतला इथे. ठीक आहे. याला नाव द्या पॉईंट टी. आता काय करायचं आहे, या पॉईंट टी मधून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा लाईन एल वरती या सेट स्क्वेअरच्या सहाय्याने. ठीक आहे. सेट स्क्वेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे ज्याचा बेस लाईन एल वरती असेल आणि हाईट जी आहे ती पॉईंट टी जवळ असेल. राईट. अशा प्रकारे आपण परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला पॉईंट टी मधून. इथे परपॅन्डिक्युलर साईन ड्रॉ करायचं आहे आणि ह्याला नाव देऊयात पॉईंट एम. ठीक आहे. आता काय करायचं आहे, रँडम दुसरा पॉईंट घ्यायचा आहे याच लाईनवरती. इथे पॉईंट देऊयात एन आणि या पॉईंट एन वरती प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सेंटर पॉईंट ठेवला पॉईंट एन वरती. दोन्हीकडचे साईड सेट करून घेतलेत आणि 90 डिग्रीवरती मार्क करायचा पॉईंट. ठीक आहे. आता हे पॉईंट जॉईन करायचे आहेत. हा पण एक परपॅन्डिक्युलर आहे, ते परपॅन्डिक्युलर साईन ड्रॉ करायचं आहे. आता काय करायचं आहे, तर या कंपासमध्ये पॉईंट एम पासून टी पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. पॉईंट एम वरती ठेवलं कंपासचं टोक आणि टी मध्ये डिस्टन्स घेतला. ठीक आहे. आता या कंपासमध्ये एम पासून टी पर्यंत डिस्टन्स आहे, म्हणजे लाईन एल पासून पॉईंट टी पर्यंत डिस्टन्स आहे. आता कंपासचं टोक पॉईंट एन वरती ठेवायचं आहे आणि या परपॅन्डिक्युलर वरती आर्क मारायचा आहे. या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट पी. आता या दोन पॉईंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची, जी लाईन एल ला पॅरलल असेल. या लाईनला नाव देऊयात लाईन एम, स्मॉल एम. ऑलराईट. आता लाईन एल ला लाईन एम पॅरलल आहे आणि ती लाईन पॉईंट टी मधून जाते. क्लिअर. आता बघूयात प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 मधला लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एन ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. ओके. म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला एक लाईन एम ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यापासून 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती लाईन एन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. लेट्स गो देन. पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करूयात, लाईन एम. ही झाली लाईन एम. ठीक आहे. आता काय करायचं आहे, या लाईनवरती
2 पॉईंट घ्यायचे, रॅन्डम कोणतेही 2 पॉईंट घ्या. मी काय करतो, इथे एक घेतो आणि इथे एक घेतो. या पॉईंट्सना नाव देतो ए आणि बी. ए आणि बी. आता काय करायचं आहे, या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं या पॉईंट ए वरती आणि बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सेंटर पॉईंट ठेवला पॉईंट ए वरती, दोन्हीकडच्या लाईन मॅच करून घेतलात आणि 90 डिग्रीवरती मार्क केलेला आहे. आता या पॉईंटमधून जाणारा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तसंच पॉईंट बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पॉईंट बी वरती सेंटर पॉईंट ठेवला, दोन्हीकडच्या लाईन मॅच करून घेतल्या आणि 90 डिग्रीवरती मार्क केलं. आता ही लाईन ड्रॉ करायची आहे, ही परपेंडिक्युलर असेल लाईन एमला. आता या 2 परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे इथे परपेंडिक्युलरचं साईन न चुकता द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे कंपासमध्ये. कंपासचं टोक ठेवलं 0 वरती आणि 4 सेंटीमीटरवरती आणून ठेवायचं आपल्या पेन्सिलचं टोक. ठीक आहे, या कंपासमध्ये आपल्या आता 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. हे काय करायचं आहे आता, तर पॉईंट ए वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे, इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. पॉईंट बी वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे, इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. आता हे 2 डिस्टन्स आहेत, हे किती आहेत, 4 सेंटीमीटर. म्हणून इथे लिहून घ्यायचे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. ठीक आहे, या पॉईंट्सना नाव द्या पॉईंट पी आणि क्यू. काहीही नाव देऊ शकता तुम्ही. आपण देऊयात पॉईंट पी अँड पॉईंट क्यू. आता याच्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करूयात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लाईन एमला पॅरलल लाईन ड्रॉ केली, जी 4 सेंटीमीटर अंतरावरून जाते. ठीक आहे, आता या लाईनला नाव, याच्या अगोदरच्या प्रश्नांमध्ये आपण नाव कोणतंही देत होतो आपल्या मनानं, पण या वेळेला आपल्या मनानं देऊन चालणार आहे का, नाही चालणार. का, कारण की क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे की लाईन एन अशी ड्रॉ करा जी 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरून जाते. त्यामुळे ही लाईन काय असेल, लाईन एन असेल. हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत की नाव काय द्यायचं आहे, क्वेश्चनमध्ये नाव दिलेलं आहे का या लाईनसाठी, किंवा हा जो परपेंडिक्युलर आहे हा साईन ड्रॉ केलेला आहे का, या पॉईंट्सना नाव दिलेले आहेत का, आर्क दिसतोय का बाबा. नाहीतर छोटासा आर्क ड्रॉ करायचा जो लाईन मारल्यानंतर दिसणारच नाही, तर असं नाही करायचं. हे छोटे छोटे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवला ना, तर या क्वेश्चनमधले तुमचे मार्क्स जरासुद्धा जाणार नाहीत. ऑलराईट. तर आता हा आहे तुमच्यासाठी बोनस. होतं काय की स्टुडंट्स व्हिडिओ बघून नोटबुकमध्ये प्रॅक्टिस सेट तर सॉल्व करतील, ठीक आहे, पण जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न विचारतात पॅरलल लाईन ड्रॉ करा, त्यावेळी त्यांना समजत नाही की सेट स्क्वेअर वापरून ह्या पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत की कंपास वापरून आर्क टाकून ह्या पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. मग हे कन्फ्युजन दूर कसं करायचं, तर त्याचं सोल्युशन इथे आहे. आता हे सोल्युशन तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनुसार हे सोपं करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या एका स्क्रीनवरून तुमचे सगळे कन्फ्युजन दूर होतील. तर बघा, जेव्हा बाहेरच्या पॉईंटमधून जाणारे समांतर रेषा ड्रॉ करायची असेल तेव्हा हे सेट स्क्वेअर वापरून ड्रॉ करायचे. ठीक आहे, आणि जेव्हा अंतर दिलेलं असेल आणि ठराविक अंतरावरून जाणारी समांतर रेषा ड्रॉ करायची असेल तेव्हा आपल्याला कंपास आणि आर्क टाकून समांतर लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्झाममध्ये दोन्हीपैकी एका कुठल्या तरी प्रकारचा प्रश्न असेल. एक तर बाहेरच्या बाजूला पॉईंट घेऊन एक समांतर लाईन ड्रॉ करायची असेल, किंवा एक ठराविक अंतर दिलं असेल आणि त्या अंतरावरून समांतर रेषा ड्रॉ करायची असेल. पहिला बघा, जर बाहेर पॉईंट घेऊन ड्रॉ करायची असेल तर या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिला एक सरळ लाईन ड्रॉ करायची, बाहेरच्या बाजूला कुठेही एक पॉईंट घ्यायचा, त्याला नाव द्यायचं. इथे आपण पी नाव दिलेलं आहे. नंतर अशा प्रकारे सेट स्क्वेअर अरेंज करून घ्यायचे आणि लाईन ड्रॉ करायचे, त्याला आपण नाव दिलेलं आहे एम. ठीक आहे, तर बाहेरच्या बाजूला पॉईंट घेऊन अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, आता जर ठराविक अंतर दिलेलं असेल आणि तेवढ्या अंतरावरून जाणारी समांतर रेषा ड्रॉ करायची असेल तर काय, पहिली स्टेप सेम, रँडम कुठे एक समांतर रेषा मारा. त्यानंतर कुठेही 2 पॉईंट घ्या, आपण त्याला नाव दिलं पॉईंट ए आणि बी. नंतर सेट स्क्वेअर किंवा कोन मापक काही वापरून इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या, ज्याला आपण लंब म्हणतो. ठीक आहे, नंतर जितक्या अंतरावरती समांतर रेषा ड्रॉ करायचे तेवढं अंतर कंपासमध्ये घ्या. कंपासचं टोक ए वरती ठेवा.
या लंबावरती आर्क मारा, कंपास स्ट्रोक बी वरती ठेवा, नंतर या लंबरेषेवरती आर्क मारा आणि हे जे 2 पॉईंट्स आहेत त्याला आपण नाव दिलेलं आहे पी आणि क्यू. आता हे या 2 पॉईंट्समधून जाणारी समांतर रेषा ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, इतकंच लक्षात ठेवायचं, जर अंतर दिलेलं असेल तर कंपासचा वापर करायचा आहे, जर अंतर दिलेलं नाही आणि बाहेर पॉईंट घेऊन ड्रॉ करायचा आहे तर आपल्याला सेट स्क्वेअरचा वापर करायचा आहे. क्लिअर? आता कन्फ्युजन राहणार नाही. राईट? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुमचे कन्फ्युजन दूर झाले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टडी बडीसोबत शेअर करा. स्टडी बडी म्हणजे तुमचा असा मित्र किंवा मैत्रीण ज्याच्यासोबत तुम्ही स्टडी करता. तर अशा मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट्स सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आता या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 3 सोबत, इंडायसिस अँड क्यूब रूट. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केला आहे अल्टिमेट गाईड.